आजचं जे आपण पायपिंगचं काम करायला लागलो ते 3000 स्क्वेअर फूट असल्यामुळे मला तर लय डोक्याला ताण आला होता आणि माझ्यापेक्षा जास्त पप्पूच्या डोक्याला ताण आला होता. पप्पूजीना चढून वर स्लॅबवर आल्यावर तर म्हणला अरे आपल्याला जमत नाही, मला मी निघालो गावाकडे, तुम्ही काय करा ते करून घ्या. आणि मला त्याचा विषय सोडून दे, मला आपल्या आपण कामाला सुरुवात करू. पहिले तर ड्रॉइंग बघून घेतली, परत त्याला कामाला सुरुवात केली. पप्पूनं तर काय गाव गाठाला चालू केले. पूर्ण घराला पीओपी असल्यामुळे फक्त मेन्स आणि जेवढ्या सांगितले ते तेवढ्या ड्रॉइंग मधल्या लाईटी टाकून घ्यायच्यात बघा आपल्याला. अरे ऊन तर एवढं बेकार होतं म्हणतो, नुसत्या घामाच्या दारा लागले होत्या अंगामधनं. पहिल्यापासून आपण उन्हात काम केलं नाही त्यामुळे असली घाण सवय लागली बघा सावलीत काम करायची. उन्हाचा पाराला बेकार चढला होता त्यामुळे मिस्त्री म्हणलं या म्हणलं पहिलं तर खाली चहा पिऊन घ्या मला, परत चला काय असेल ते काम करून घ्या. आणि चहा आल्यावर आपण कशी सुट्टी देत ना बघा चहाला. आणि जे चालत यायला लागलं तर तेच मालक आहे बघा ह्या घराचं. हे मालक काय जास्त करून कामावर येत नाही, पण इथे एमसँडची गाडी खाली करायची होती त्यामुळे आलो होतो बघा इकडे. एमसँडची गाडी खाली करताना 2 जागी केले, कारण 2 मशीनी लावावं लागणार आहे एवढा मोठा स्लॅब असल्यामुळे. इकडे सूर्य डोक्यावर आल्यावर तर लय बेकार ऊन वाढा लागलो होतो बघा. केस कटणीला आली पण काय करावं तीच कळेना झालं बघा मला तर. सगळ्या मेस टाकून झाल्यावर अनिकेत म्हणला काम पास करू, म्हणला जे राहिले ते उद्याच्याला करू. मग काय सगळं सामान्य ठिक्यामध्ये भरले, त्यावर नळ राळून टाकले बघा. आता एवढं मोठं घर बांधायचं म्हणल्यावर जिना बी चांगला लागते, त्यामुळे ह्यांनी बी जिना 1 नंबर बांधलाय बघा. काय आणलं नाही त्यामुळे घरी गेल्याशिवाय पर्याय आपल्याला आता घरी जावं लागणार आहे. पण विषय काय झाला, वडणे मला काल तर त्यांनी सांगितलं होतं कदमवाडीला काम आहे तेवढं बघून, त्यामुळे इकडे कदमवाडीला काम बघायला आलो. पहिलं तर वर जाताना काय माझं डोकेशकडे लक्ष नव्हतं, पण खाली आल्यावर बघितलं बघा नुसता चिकना बाण दिसायला लागलाय. आता तेवढी लिस्ट काढून झाल्यावर कदमवाडीचे गावाकडे गाव म्हणलं होतं, पण मालकाचा फोन आला, घेतलं कॉलम भरायला चालू होतं तिथे गेट लॅम्पची पहिली तर पायपे टाकून घ्या. मग काय गेट लॅम्पची पायपे टाकला गावाकडे निघाला बघा. लॉग आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा.